अर्थानं खऱ्या अर्थानं आमच्या पाठीवरती ज्यांनी शाबासकीची थाप दिली आणि ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवा म्हणून एक पाठबळ दिलं ते सर्वांचे लाडके अर्थात रायगडचं युवा नेतृत्व आणि ज्यांची खऱ्या अर्थानं या कबड्डीला सुखीचे दिवस रायगडमध्ये दिले। या रायगड जिल्ह्याची कबड्डीची समर्थपणे धुरा वाहणारे आपले सर्वांचे लाडके आदरणीय आस्वादजी पाटील अर्थात पप्पूशेठ पाटील यांच्या समवेत त्यांचे सहकारी आणि आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य अर्थात या ठिकाणी जे सामना चालू आहे सुमती वॉरियर्स याचे मालक सन्माननीय संजयजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी प्रिया अर्थात प्रियदर्शनी संजय पाटील चेंडरे सारख्या एका ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषवत असताना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत। मी राहुलवहिनी आपल्याला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचे त्यांचा सत्कार करायचा। महिला दिनाचं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं एक समर्थ नेतृत्व ज्यांच्या अंगी आहे अशा आपल्या प्रियदर्शनी पाटील मॅडम या ठिकाणी आमच्या या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी आल्या। अर्थात सुमती वॉरियर्सच्या संघाच्या मालक असलेल्या प्रियदर्शनी पाटील जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लागलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू। अर्थात सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मी खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो। आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या संघाला जो शुभाशीर्वाद दिला मंडळाच्या वतीने आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठीच्या ग्रामस्थांकडून आमच्या गावाकऱ्यांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद पिंपळे सर। आताचा खेळ मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी सुरू आहे सुमती वॉरियर्स वर्सेस साईजिला कन्स्ट्रक्शन। या ठिकाणी साईजिला कन्स्ट्रक्शन संघाचा मनीष आपल्यासाठी सुद्धा श्रीमंत म्हात्रे याचकडून आपल्या उत्तम पकडीसाठी 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे। लक्षात घ्या चालू सामना आपण पाहतो सुमती वॉरियर्स वर्सेस साईजिला कन्स्ट्रक्शन। हा सामना संपल्यानंतर आपल्यासाठी फर्स्ट कॉल वैष्णवी वॉरियर्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन। आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन। आपण तयार राहा मैदान क्रमांक 1 साठी आपल्यासाठी पहिला पुकार। तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे। माफ करा मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स। या दोन्ही संघांसाठी पहिला पुकार सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स। आपल्यासाठी फर्स्ट कॉल। हेलो हेलो हेलो
हॅलो 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 माहिती हॅलो माहिती हॅलो माहिती हॅलो माहिती हॅलो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं श्री चिंतामणी क्रीडा मंडळ नागाव बंदर आयोजित आजच्या या भव्य दिव्य अशा लीग स्पर्धेच्या निमित्तानं आपण प्रेक्षकांचा उदंड रसिकांचा उदंड प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण या ठिकाणी पाहतोय. पण मित्रांनो, आमच्या या मंडळाने ज्यावेळेस एक मनावरती घेतलं की हे शिवधनुष्य उचलायचं आहे, अर्थात कबड्डीची स्पर्धा भरवणं अतिशय सोपं असतं. म्हणजे कार्यकर्त्यांची ताकद, कार्यकर्त्यांची जिद्द असावी लागते, कार्यकर्त्यांचं एकीचं बळ असावं लागतं. परंतु ही लीग भरवत असताना आम्हाला अनेक अडचणींना सामना करावा लागला. पण आमच्या पाठीची जे खंबीर नेतृत्व उभं होतं, अर्थात कर्तृत्ववान माणसं, थांबली थकली हरली तर काही देऊ नका, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. एक आगळं वेगळं नेतृत्व, अर्थात रायगड जिल्हा कबड्डीच्या माध्यमातून या राज्यावरती कबड्डीची संपूर्ण धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती वाहणारे आपलं लाडकं नेतृत्व आदरणीय आसवाजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. अर्थात ते कार्यक्रमाचा, या कबड्डीचा आनंद आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. परंतु मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम असेल तर आपल्याला एक खंबीर नेतृत्वाची गरज असते. असं एक नेतृत्व आम्ही त्यांच्याकडे एक साथ घातली आणि आमच्या हाकेला त्यांनी लगेचच जोड दिली. आमच्या या मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अनेक अडचणी आमच्या या स्पर्धेसाठी येत होत्या, परंतु आम्हाला मात्र भरभरून त्यांनी आशीर्वाद दिला. आणि असं एक आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय आसवाजी पाटील साहेब यांना या ठिकाणी माहिती शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करायचं, त्यांचा सत्कार करायचा. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या आसवाद पाटील साहेबांसाठी होते. कबड्डीचा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता, एक बलाढ्य असा नेता जरी असला तरी खऱ्या अर्थानं कबड्डीचा कार्यकर्ता कसा असावा, एक उत्तम उदाहरण म्हणजे आसवाद पाटील आहे. पप्पू शेठ या नावाने आपण त्यांना ओळखतो. धन्यवाद पप्पू शेठ. आमच्या पाठीचे असेच खंबीरपणे आपण उभे राहाल असे आम्ही आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. तर त्याच टोळीचे, त्याच ताकदीचे त्यांचे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती आपण, मी संजय पाटील आपल्याला विनंती करतो, आपण संजय राणे विनंती करतो. अर्थात भेटाराम असलेल्या प्रियदर्शनी पाटील या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय पाटील आणि प्रियदर्शनी पाटील आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी आमच्या चिंतामणी मंडळाकडून, आमच्या चिंतामणी संघाकडून, आमच्या ग्रामस्थांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर त्या ठिकाणी दिलेला आहे सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स, आपल्यासाठी दुसरा पुकार. सेकंड कॉल, सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स, आपल्यासाठी दुसरा पुकार. आपण पाहतोय मैदान क्रमांक 1 वर चालू सामना समती वॉरियर्स वर्सेस साई जिल्हा कन्स्ट्रक्शन या दोन महाबलाढ्य संघांमध्ये. कालच्या दिवशी देखील आपण दोनही संघांचा परफॉर्मन्स पाहिला. दोनही संघ चांगल्या पद्धतीनं कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी खेळले होते. आज मात्र दुसरा दिवस, आज सांगता समारोप जात असताना मात्र या खेळांमध्ये जसं आपण पुढे जातोय तसतसं या खेळांमधील गती मात्र वाढत चालली आणि प्रगती मात्र आपल्याला दिसायला लागली. 31-17 असा गुणफलक त्या ठिकाणी लागलेला आहे. साईला कन्स्ट्रक्शन या संघाकडे मात्र या ठिकाणी 31 गुण पाहतोय आणि सुमती वॉरियर्स या संघाकडे 17 गुण पाहतोय. आता या ठिकाणी बक्षीस आलंय साईशा म्हात्रे यांच्याकडून ऋतिक आपल्या खेळासाठी, आपल्या खेळावर बाहेर खुश होऊन आपल्यासाठी रोख 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अभिनंदन. आतापर्यंत रोख 2500 रुपयांचं बक्षीस आतापर्यंत ऋतिक आपल्यासाठी आलेले आहे. इतके बहारदार खेळी मात्र या मैदानावर आपण केल्या. रसिक प्रेक्षक देखील भरभरून दाद आपल्या या खेळासाठी मात्र देत असताना आपण पाहतो. आता मात्र समाधान मात्र आज असमाधानकारक या ठिकाणी त्याची खेळी मात्र आपण होत असताना पाहतोय. पुन्हा एकदा होते साईला कन्स्ट्रक्शन वर्सेस सुमती वॉरियर्स. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋत्विकचा एक झंझावात सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो की कधी 1 गुण, कधी 2 गुण, कधी 3 गुण अशा गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या संघाकडे एक गुणांचा डोंगर त्या ठिकाणी 33 गुणांचा डोंगर मात्र त्याने आहे.
रचला आणि प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू मात्र या ठिकाणी 1 गुण मिळवण्याचा दाव मात्र करतो आणि 1 गुण आपल्या संघासाठी निश्चितपणे मिळवतोय. सातत्यानं चढाया करणं हे देखील मित्रांनो कबड्डी क्षेत्रामध्ये एक मर्दानी लक्षण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि पुन्हा एक मर्दानी खेळ म्हणून हा कबड्डीचा आहे. आणि पुन्हा एकदा रोतिक चढाईसाठी 3 vs 1 असा खेळ आपल्या नजरेसमोर आपल्या डोळ्यासमोर. बाजी देखील या ठिकाणी कोबरा रक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असताना आणि त्या कोबरा रक्षक म्हणून अथर्व या खेळाडूला मात्र बाद केला जातोय. अर्थात 1 गुण पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचा एक साहसी खेळ आपण रोहितच्या माध्यमातून पाहिली. तदनंतर होणारा खेळ सेकंड कॉल सिया वॉरियर्स vs छत्रपती वॉरियर्स या संघासाठी आपण देतोय. त्यानंतर महिला कबड्डीमध्ये अंतिम सामन्यासाठी दाखल झालेला संघ म्हणजेच पनवेल स्पोर्ट्स पनवेल आणि चालू सामना आपण पाहतोय कर्नाला स्पोर्ट्स पनवेल vs दिलखुश आवास. या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल म्हणजेच त्यांच्याबरोबर खेळण्यास